हिरण्यकेशीच्या आजरा परिसरात उद्यापासून उपसाबंदीचे उपविभागीय आदेश. 12 ते 15 दिवसांचा टप्पेवार बंदी कालावधी. या दरम्यान उपसा करणाऱ्या विद्युत यंत्रांचा वीज पुरवठा बंद करण्याची महावितरणला सूचना. आजरा तालुक्यातील सरपनाला प्रकल्पाअंतर्गत हिरण्यकेशी नदीपात्राच्या दोन्ही तीरावर आजरा तालुका परिसरात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत यंत्रांवर 15 फेब्रुवारीपासून उपसाबंदी असणार आहे. पहिली बंदी 15 दिवसांची असेल. त्यानंतर 4 ते 5 वेळा उपसाबंदी राहील. त्याचे कालावधी 12 दिवसांपासून 15 दिवस असतील. उपसाबंदी कालावधी दरम्यान उपसा करणाऱ्या विद्युत यंत्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्याची सूचना महावितरणला देण्यात आली आहे. सरपनाला प्रकल्पाअंतर्गत हिरण्यकेशी नदीपात्रातून शेती आणि पिण्यासह पाणी सोडण्यात येतं. सध्या पाण्याची उपलब्धता आणि मुख्यत्वे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी गडिंग्लज पाटबंधारे उपविभागाच्या उपअभियंता कार्यालयाने उपसाबंदी कालावधी निश्चित केलाय. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेळप कोल्हापूर बंधाऱ्यापासून साळगाव बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी राहणार आहे. यावर्षी जेमतेम पर्जन्यमान राहिले. यामुळे शेतीसह पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता काटकसरीनं करण्याचं पाटबंधारे विभागानं नियोजन केलंय. त्यानुसार 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी, 11 ते 24 मार्च, 5 ते 18 एप्रिल, 29 एप्रिल ते 12 मे तसंच 23 मे पासून पुढं नवे आदेश असतील. त्यानुसार उपसाबंदी राहील. या बंदी दरम्यानच्या उर्वरित कालावधीत शेतकऱ्यांना उपसा करण्यास मुभा असेल, असं पत्र गडिंग्लज पाटबंधारे उपविभागाने प्रसिद्ध केलंय.